नारद मुनी खोटं बोलत नाही, पण नारद मुनी संदेश वाहक आहे. योग्य ते संदेश प्रत्येक वेळेला नारद मुनी देतात. आणि त्या नारद मुनीने सांगितलं की अरे, आकाशाच्या वाणीनं सांगितलंच होतं. नारद मुनी हळूहळू तिथला आढावा घेतात की कंसा जपून राहा बरं का, संकट येणारच आहे. आणि मग त्या कंसाने पहिलं शस्त्र म्हणून शक्तासुराची पत्नी पुतना तिला गोकुळात पाठवण्यासाठी पाचारण केलं. विडा उचलायला लागला पुतण्या. शक्तासुराची म्हणजे त्याच्या चुलत भावाची जर पत्नी म्हटल्यानंतर ती त्याची वहिनी झाली, पण एका अर्थाने ती त्याची दासी होती. जो अर्थ असेल तो तिला म्हटला की पुतणे, तू खूप क्रूर आहेस, तू खूप निष्ठुर आहेस, आणि तुझं वागणं मी जेव्हा बघितलं ना, ती स्त्रीला शोभणारं वागणं नाही आहे. अत्यंत क्रूर राक्षसी आणि मुलं मारण्यामध्ये पटाईत. मुलाला कसं दाबावं हे तिला माहिती होतं. बऱ्याचपैकी तिला गोकुळामध्ये धुडूस घातला होता आणि 2-4 लेकरं ती मारून आली. ती कंसासमोर आली. कंसाने सांगितलं की मला थोडासा संशय येतोय की नंदबाबाच्या घरामध्ये नक्कीच कुणाला तरी लेकरू झालेले. अरे असं, नंदबाबाच्या घरामध्ये लेकरू? ठीक आहे, काही हरकत नाही महाराज, तुम्ही निश्चिंत राहा, चिंता करू नका, मी नक्कीच त्या लेकरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणि मग म्हणतात की ती पुतना शब्दाचा अर्थ असा आहे, मला ती थोडीशी कथा पण सांगायची आहे पटकन. पुतना शब्दाचा अर्थ आहे पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी स्त्री पवित्र नाही, तिचं अंतःकरण, वागणं, चारित्र्य सगळंच जे अपवित्र आहे ती पुतना आहे. नियम, संस्काराचे काही नियम आहेत ते सांगतात. ते असे सांगतात की सकाळी घरामध्ये स्त्रीला लवकरात लवकर उठलं पाहिजे. आजकाल ज्या प्रथा आपण चालू केलेल्या आहेत त्या खूप विचित्र प्रथा आहे. आयांनो, कृष्ण कथेमधून जर बोध घ्यायचा असेल, सूर्योदयाच्या नंतर उठणारी स्त्री कधीही लक्ष्मी, कधी सौभाग्यशाली होऊ शकत नाही, कधी तिच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकत नाही. सूर्योदयानंतर उठणारी स्त्री, सूर्योदयाच्या अगोदर कमीत कमी नव्हे 1 तास नव्हे अर्धा तास नव्हे, कमीत कमी सूर्य उगवायच्या 5 मिनिटं अगोदर तरी कमीत कमी उठावं. किचनमध्ये जात असताना स्वच्छ आंघोळ करून जावं. पुरुषाने सुद्धा स्वच्छ होऊन, आणि ज्या पुरुषाला स्वतःचं भाग्य उजळायचंय, भिंतीवरती 7 धावणाऱ्या घोड्यांचं, उगवणाऱ्या सूर्याचं चित्र लावून चालणार नाही, तर त्या घोड्यांप्रमाणे आपल्याला धावावं लागेल आणि सूर्य उगवायच्या अगोदर उठावं लागेल, तेव्हा आपला भाग्याचा उदय होईल. दादा, ज्योतिषाचे उपाय बरेचशा करतो आपण. ह्या हातात अंगठी, ह्या हातात पोखराज, ह्या हातामध्ये नीलम, ह्या हातामध्ये मुंगा, ह्या हातामध्ये पन्ना, ह्या हातामध्ये मोती, अंगठ्यामध्ये एखादं कासव, गोल चक्कर, काय काय अंगठ्या घालतो आपण. किती उपाय करतो. बाबा काम नाहीये, बाबा धाम नाहीये, बाबा सोन्याचे अलंकार नाहीये, सोन्याचे भाव कुठंतरी खाली यावे म्हणूनही लोक सोनं घालतात. उलट काम आहे की नाही. नरकाया अमोल दिली, तू व्यवस्थित नाही ठेविली, शेवटी ती अत्यंत किडली तुझ्या उपद्रवे. बाबा, कुणाकडून? आपल्याकडून. तूच तुझा शिल्पकार असल्याकडनं आपल्याकडून ती बिघडली. आणि मग ही पुतना कोण आहे माहिती का? पूर्वी वामनाची चित्रलेखा म्हणून, रत्नमाला म्हणून ती मुलगी आहे. आणि ती मुलगी जेव्हा वामन अवतारामधलं ते चरित्र आहे, त्या वामन अवतारामध्ये म्हणतात की ती वामनाच्या समोर उभी आहे. जेव्हा वामन अवतार आले बलीला मारण्यासाठी, ती बलिराजाची मुलगी आहे रत्नमाला. आणि जेव्हा ते वामन अवतार आले, छोटंसं लेकरू बघितले, गोंडस आहे, डोक्यावरती शेंडी आहे, सुंदर त्यांनी जनव घातलेले, पंचांग घातलेले, आणि ते लेकरू समोर आल्यानंतर त्या रत्नमालेच्या मनामध्ये विचार आला, काय जर असं गोंडस लेकरू जर मला झालं तर मी किती सौभाग्यशाली असेल, असा विचार आला. पण जसं वामनाने 3 पग म्हणजे 3 पाय जागा मागितली, 3 चरण ठेवायला जागा मागितली, 1 जागा आकाशामध्ये, 1 जागा पृथ्वीवरती, आणि 3री जागा कुठं ठेवू? बळी म्हटलं माझ्या डोक्यावरती. आणि जसं बळीच्या डोक्यावरती पाय ठेवला वामनाने, तसा तो बळी पाताळामध्ये गेला. आणि पाताळामध्ये गेल्यानंतर जेव्हा त्या रत्नमालेला बघितलं, तेव्हा त्या रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला असा की सुरुवातीला तिला वाटलं होतं की असं पोरगा आपल्या पोटी लेकरू जन्माला यावं, पण आता वाटलं जर हे माझ्या पोटी लेकरू जन्माला आलं असतं ना, तर मी याला माझ्या स्तनांना विष लावून मारून टाकलं असतं. विष लावून मारून टाकलं असा भाव तिच्या मनामध्ये प्रगट झाला. आणि विष्णू अवतारामध्ये म्हणतात की जेव्हा तो भाव प्रगट झाला, पण 8व्या अवतारापर्यंत म्हणतात की तो भाव तसाच राहिलेला आहे.
विष्णूला त्या अवतारामध्ये ते दिलेलं आश्वासन आठवलं आणि मग 8व्या अवतारामध्ये भगवान कृष्ण अवतरित होणार होते, ईश्वर अवतार अवतरित होणार होता. मग विष्णू महाराजांनी त्यांना प्रार्थना केली, ईश्वराला जगन्नियतेला प्रार्थना केली की तुम्ही 8वा म्हणून माझ्या जागी तुम्ही जात आहात. बरं का, भेद लक्षात घ्या, भेद हाही लक्षात घेण्यासारखा आहे. भगवंतानी ते देह त्या पद्धतीने त्या क्रमाने स्वीकारल्या कारणानं, ते भाड्याचं देह असल्या कारणानं त्यांनी ते गुण, ते शाप, ते आशीर्वाद सर्व स्वीकारलेले आहेत. परंतु आतून जो बसलेला आहे तो जगन्नियता आहे, तो आतून जो बसलेला तो ईश्वर आहे, आतून जो बसलेला आहे तो परमात्मा आहे. व्यास याला प्रमाण देतात. बाकीचे जे अवतार आहेत ना ते कोणी 12 कलांनी परिपूर्ण आहे, कोणी 13 कलांनी परिपूर्ण आहे, कोणी 10 कलांनी परिपूर्ण आहे. पण कृष्णाच्या बाबतीत म्हणतात की कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान कृष्ण एकमेव भगवान आहे. जगाच्या पाठीवरती सगळे जे अवतार आहे ते अंश अवतार आहे, पण भगवान गोपाल कृष्ण पूर्ण अवतार आहे. मग विष्णुदेव तिथे गेले आणि विष्णू देवांनी प्रार्थना केली की माझ्या त्या वामन अवतारामध्ये अशी एक स्त्री होती. त्या स्त्रीने म्हटलं होतं की अशा त्याच्या 2 इच्छा होत्या की मला आई पण व्हायचंय, पण विष लावणारी, विष पाजणारी आई व्हायचं, तिची इच्छा पूर्ण करा. आणि मग पहिली, पुतना ये गोकुळासी स्तन भरून या विषाने. अशी ती पुतना म्हणतात गोकुळामध्ये शिरली. आता तिचं देह वर्णन करत असताना खूप मोठं आहे ते पुतनेचं शरीर, पण तिनं ते अकराळ विकराळ असलेलं शरीर आता सुकुमार केलेलं आहे, सुंदर केलेलं आहे. इतकं सुंदर केलेलं आहे की ओठांना लाली लावलेली आहे, तोंडाला मस्करा लावलेला आहे, हे फाउंडेशन ते फाउंडेशन असं तुम्हाला लावावं लागतं. पण तिनं आतून योग मायेना सगळं काही त्या माविक भावाने स्वीकारलेलं आहे. आपल्याला लॅक्मेचं सनस्क्रीन लावलं, ओरल बीचं लावलं, कुठल्याही भारी भारी कंपनीचं SPF 45 जरी लावलं तरी आपल्याला ऊन लागल्याशिवाय राहत नाही, कारण आपण विदर्भात राहतो. पण त्या विचारीनं तसं काही न करता तिनं मायेनं आतली प्रसन्नता, आतली तिचा माविकपणा बाहेर आला आणि ती सुंदर देहधारी झाली आणि गोकुळामध्ये शिरले. आणि गोकुळात शिरल्यानंतर पहिला तिनं आवाज दिला, अरे गवळणींनो, घ्यायचे का गजरे घ्यायचे? डोक्यावरती तिनं तो टोप ठेवलेला आहे आणि ती गजरे विकणारी पुतना झालेली आहे. पुतना काय झाली? गजरे विकणारी झाली. गजरे घ्या, गजरे, सुंदर सुंदर निवडक मोगऱ्याच्या फुलांचे गजरे, गजरे घ्या, गजरे. आणि मग हातामध्ये रुमाल आहे, हातामध्ये हार आहे, वेणीला झटका देत पायांना गजरा पहन साडी लगा गजरा. अरे घ्या गजरे घ्या, गजरे घ्या, मावल्यांनो गजरे घ्या. लगा गजरा पहन साडी चाल घ्या गिटारीचे गजरे घ्या कुणीतरी. लगा गजरा पहन साडी चाल चली भगवान गजरे घ्या. पुरुष मंडळी गजरा घ्या, तुमच्या पत्नीसाठी गजरा घ्या. ज्याला गजरा आपल्या पत्नीसाठी घ्यायचा असेल घ्या. ही पुतना तुमच्या गोकुळामध्ये आलेली आहे, बोरशी रूपी गोकुळामध्ये आलेली आहे. फेकून दे. अरे घ्या कुणीतरी घ्या. टाळी पुतणीसाठी टाळी वाजवा. अशा पद्धतीने ती मतवाली, अशा पद्धतीने ती मतवाली चाल असली
बसलेली, पायामधले पैंजण वाजवत वाजवत पुसना बरोबर नंद बाबाच्या वाड्यामध्ये घुसलेली आहे. नंद बाबाच्या वाड्यामध्ये तिनं डोळ्यांनी निहाळलं, ती समोर नंदाच्या घरी त्या बालकृष्णाचा पाळणा आहे. बाळकृष्णाच्या पाळण्यापर्यंत पोहोचलेली यशोदा तिच्या मोहाने मोहित झालेली, आकर्षित झालेली, हळुवारपणे ती नंदाच्या नंदनाकडे गेलेली आहे. आणि जराचराचा आत्मा असणारा, त्यांनी लहान मुलाचा मानणारा हा ग्रह आहे जाणून नंदनंदनाने डोळे बंद केले. मखमली म्यानात लपवलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पुतनेने हृदय क्रूर होतं. पुतनेचं हृदय क्रूर होतं, पण स्तनपान करण्याच्या निमित्ताने ती तिथं आलेली आहे. हळुवार तिनं नंदाच्या त्या नंदनंदनाला बालगोपालाला जवळ घेतलं, साडी चोडी वरती गेली आणि तिला स्तनपान करण्यासाठी त्या बाल कृष्णाचं मुख कमल आपल्या स्तनाला लावलेलं आहे. हलाहलाने 4 विषांनी विषारी असलेलं तिचं स्तन तिनं आपल्या छातीला त्या बालकृष्णाला लावलेलं आहे. त्या बाल मुकुंदाचे लाल छोटे ओठ तिच्या जसे स्तनाला लागले तिच्या मर्मस्थानी ती खिळखिळी झाली. अरे सोड, अरे सोड, अरे वाचवा 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 वाचवा, ओरडत ओरडत हातपाय आपली ती रडू लागली. तिनं डोळे फिरवले, तिचं शरीर घामाने थपथपलं. तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरासह पृथ्वी लाईट पुतनेच्या स्तनामध्ये इतक्या वेदना झाल्या. लाईट पुतनेच्या स्तनामध्ये इंद्राच्या टाळ्या वाजवा त्या पुतनेसाठी टाळ्या. आणि पुतनेच्या शरीराने खाली पडता सुद्धा 6 कोस उंमळून ती झाडे पडली. ती खूप मोठी अद्भुत घटना घडली. आणि अशा प्रकारे त्या बालकृष्णाने तिच्यातले पंचप्राण ओढून तिचा संहार केला आणि पुतनेचा वध झालेला आहे. बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय. अशा पद्धतीनं पुतनेचा वध झालेला आहे. या मंडळी, आता ती अकराळ विक्राळ पुतना शरीराने अत्यंत भयानक होती. परत 2 मिनिटं लाईट बंद कर. तिचे तोंड नागराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण होते. भयंकर दाढा असलेली ती पुतना तिच्या नागपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यासारखं भासत होतं. डोळे अंधाऱ्या विहिरीसारखे खोल होते. नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर, हात जंगा, पाय नदीच्या पुलाप्रमाणे वाटत होतं. पोट पाणी नसलेल्या गव्हाप्रमाणे दिसत होतं. ते शरीर पाहून गवळी आणि गोपी घाबरल्या आणि तिची भयंकर किंचाळी ऐकून त्यांचं हृदय डोकं अगदी फुटल्यासारखं झालं. आणि बाल गोपालाला उचलण्यासाठी ती यशोदा माता, नंद यशोदा सगळे सभोवताली धावले आणि गोपी म्हणू लागल्या की अजन्मा भगवान गोपाल कृष्ण कसा आहे हे बघण्यासाठी सगळं गोकुळ धावलेलं, सगळं गोकुळ झालेलं आहे. गोपींनी मग बघितलं की त्या पुतनेच्या पहाडासारख्या डोंगरासारख्या देहावरती तो बाल कृष्ण हसत मुखाने बसलेला आहे. तो बाल गोपाल नंद किशोर बसलेला आहे. गोपी आल्या, भावड्या गोपी आहे आणि त्या भावड्या गोपी अव्याद जोग्री मणिमांस तव जन्म थोरो यज्ञोचतकटी ततम जठरम हयस. त्याच्या अजन्मा भगवानाच्या गुडघ्याला, पायाला आचमन करायला लागलं. मणिमान गुडघ्यांचं, यज्ञपुरुष मांड्यांचं, अच्युत कमरेचं, हयग्रीव कोणाचं रक्षण करो, ओरुक्रम तोंडाचं आणि ईश्वर तुझ्या मस्तकाचं रक्षण करो, असं गोपाल कृष्णाच्या अंगावरून त्यांनी 7 वेळा उतरण काढली आणि त्याचे दृष्ट काढून टाकले. इंद्रियाणी रसिकेश प्रणाम नारायण उदो श्वेत दीप प्रतिष्ठितम मनो योगेश्वर भगवान तुझं रक्षण करो. अशा पद्धतीने गोपींनी रक्षा मंत्र म्हटला. डाकिने या तू धान्यस्थ कुष्मांडा ए अर्भग्रहा. यक्षिणी, डंकिनी, शंकिनी ज्या असतील, डाकिनी, प्रेत, पिशाचे, यक्ष, भूत, गण तुझ्यापासून दूर राहो अशी त्यांनी दृष्ट काढली आणि बालकृष्णाला उचलून ते परत नंदाच्या वाड्यामध्ये घेऊन आले. ऐसी अगम्य लीला तुमची हो नंदलाला, मी काय रूपावर जिथे शेष तो श्रमला. ऐसी अगम्य लीला पुतनाये गोकुळासी स्तन भरुनिया विषाने की बाळ कृष्ण मारो
पाजण्या मिशाने. पै पाजण्याच्या निमित्ताने आलेली पुतना सुद्धा भगवान गोपाल कृष्णाने उद्धरली. कारण काय माहिती का आई? आई, कारण काय माहिती का? त्या पुतनेचा सुद्धा उद्धार झाला. त्याचं कारण असं की ती मातृभावाने आली होती. आईचं रूप घेऊन आली होती आणि एक दुष्कृत्य का होईना, चुकीचं कृत्य का होईना, पण तिने बालकृष्णाला दूध पाजण्याचं केलं. त्यामुळे त्या पुतनेचा सुद्धा भगवान बालकृष्णाने उद्धार केलेला आहे. आणि अशा पद्धतीने पुतनेचा उद्धार झाला. पहिलं संकट गोकुळावरती आलं. एक नाम सार है कृष्ण कृष्ण गोविंद. भजन करायचं. एक नाम सार है कृष्ण गोविंद. एकदा हात वरती करून भजन करा. पुरुष मंडळी वरती या, स्टेजवरती या. फोटोग्राफ. नाम सार है कृष्ण कृष्ण गोविंद. कृष्ण कृष्ण गोविंद म्हणा. आवाज. कृष्ण कृष्ण गोविंद. कृष्ण कृष्ण गोविंद. कृष्ण कृष्ण गोविंद. सबका बेड़ा पार है कृष्ण कृष्ण गोविंद. सबका बेड़ा पार है कृष्ण गोविंद. एक नाम सार है कृष्ण कृष्ण गोविंद. एक नाम सार है 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 कृष्ण गोविंद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. अशा पद्धतीने भगवान गोपाल कृष्ण ज्याचं आपण नाव घेतोय त्या यदुवंशाचे गुरु गर्गाचार्य आहे. आणि त्या बाकीच्या बऱ्याचशा लीळा आता भगवान गोपाल कृष्णाच्या आपल्याला ऐकायचं आहे, परंतु वेळेचा अभाव आहे. मुखाने जरी कृष्ण कृष्ण म्हणत असलं तर आधी पोटोबा, नंतर कान्होबा, नंतर खंडोबा, नंतर विठोबा, नंतर भैरोबा, जे जे दैवत असतं पहिलं पोटोबा. भुके पेट भजन होई गोपाला. लागली भूक? नैन तेरी भूख तब मिटे जब हरी मिले. आई, मीराबाई आजारी पडल्या दादा. मेवाडची राणी आहे, करून आजारी पडलेली आहे. देशोदेशीचे पंचक्रोशीतील सगळे वैद्य येत आहेत, हाकीम येत आहेत. आणि हाकीम आल्यानंतर तो जो मेवाडचा राजा आहे कुंवरजी, तो त्या मीरेजवळ जातोय. राणी साहेब, तुमच्या उपचाराला, तुमच्या शरीराला कुठलेही औषध लागू होत नाहीये, काय कारण असावं? अरे नको नको त्या पद्धतीने मी हकीम आणले, नको नको ते वैद्य आणले आणि नको नको तितके पैसे खर्च केले. सगळ्या पद्धतीचे आयुर्वेदाचार्य, नाडी जाणणारा, श्वास जाणणारा सगळे वैद्य आणले, तरीही तुमचा ताप काही केलं जात नाहीये. असं काय करावं? राणाजीकडे मीरा बघते, लहान अवस्थेमध्ये पडलेली आहे, तोंडावरती रया निघून गेलेली आहे, डोळ्यातले अश्रू संपून गेलेले आहेत. आणि त्या अर्ध मेल्या नसरीनं राणाकडे बघते की राणी साहेब, राजेसाहेब, तुम्ही तुमचे प्रयत्न खूप सुंदर केले हो. तुमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं काहीच शिल्लक राहिलं. तुमच्या प्रयत्नांना यश येणं गरजेचं होतं, परंतु माझं हृदय जे तापलेलं आहे, माझ्या सर्वांगाला जो ताप आलेला आहे, माझ्या अंतकरणाला जो ताप आलेला आहे, तो ताप तेव्हाच मिटू शकतो. राणाजी, मीरा की पीर तब मिटे जब वैद सावरिया होय. माझा कन्हैया जेव्हा वैद्य बनून, डॉक्टर बनून येईल, तेव्हाच माझा ताप मिटला जाईल. ही भगवंताची कथा खऱ्या अर्थानं अंतकरणातून तोच व्यक्ती ऐकू शकतो की ज्याला ह्या भवतापातून, भवसागरातून बाहेर पडायचं. त्याच व्यक्तीसाठी ही कथा सुलभ आहे. त्याच व्यक्तीची भूक मिटवते. डोळ्या बघायचं असेल तर कृष्णाचं रूप बघ, काना तुला ऐकायचं असेल तर त्या कृष्णाचे वर्णन ऐक, भजन ऐक, मुखा तुला बोलायचं असेल तर कृष्णाचे भजन बोल.
सांगता आलं पाहिजे. हे इंद्रिय असेच वाहवत नेतील, आपल्याला संसारात वाहवत नेतील, पण यांना सांगता आलं पाहिजे. मनवा देखना है तो कन्हैया को देख, तेरा कुचा तेरा दर तेरी गली काफी है, तेरा दर तेरा कुचा तेरी गली काफी है, बेठिकानों को ठिकाने की जरूरत क्या है. देवा, तेरा दर तेरी गली कुचा काफी है, बेठिकानों को ठिकाने की जरूरत क्या है. देवा, तुझ्या मंदिरात ठेव, तुझ्या गाभाऱ्यात ठेव, तुझ्या गल्लीमध्ये ठेव, तुझा झाडू होऊन ठेव, तुझं पायपुसणं होऊन ठेव, तुझं वस्त्र होऊन ठेव, तुझं आसन बनवून ठेव, तुझी वीट बनवून ठेव, पत्थर बनवून ठेव, बेठिकानों को ठिकाणे की जरूरत क्या है. आम्हाला या जगामध्ये कुठंच ठिकाणं नाहीये बाबा, तुझा तरी ठिकाणा आम्हाला लाभावा, एवढी तरी अपेक्षा आपण परमात्म्याजवळ ठेवलीच पाहिजे. कथा ऐकताना मनामध्ये तो भाव जरूर जागृत झाला पाहिजे. यांना जर तुम्हाला वाटत असेल की ही संस्कारवान पिढी तयार झाली पाहिजे, तर यांना कृष्ण चरित्र ऐकवा. आजच्या घडीमध्ये दुसऱ्या कुठल्याही अवताराचं चरित्र त्यांना ऐकून चालणार नाही. एकमेव भगवान कृष्णाचं चरित्र, साम दाम दंड भेद सर्व पुरुषार्थांनी 16 कलांनी 64 कलांनी 16 कलांनी परिपूर्ण असलेला तो भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये येण्यासाठी त्याचं चरित्र श्रवण करणं गरजेचं आहे. आणि मग अशा त्या भगवंताच्या लीळा सुरू झालेल्या आहे. पुतना आलेली आहे, पण त्या पुतण्याचा संहार अशा पद्धतीने झाला, पण तिला सुद्धा मातृत्वाचं फळ दिलं त्यांनी. कारण तो दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू औदार्य सिंधू औदार्याचा सागर निरामय असलेला निरपेक्ष भावनेला आणि सगळ्यांचं हित करणारा, अजन्मा सगळ्यांचं हित करणारा, निरपेक्ष भावनेतून कुठलीही त्याला अपेक्षा नाही, कुठली अनार्जित फळदाता भगवान गोपालकृष्ण तिला सुद्धा मातृत्वाचं फळ देऊन टाकतो. आणि अशा पद्धतीने परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे स्नेहपूर्वक दूध पाजणाऱ्या पुतनेचा सुद्धा उद्धार झाला. दुसरा उद्धार यमलार्जुनांचा झालेला आहे. तर कथा बरेचशा सांगायच्या हो, पटकन पुढे सरकूया. मग असा कृष्ण रांगतोय, रांगता गंमत अशी झाली की एक दिवस त्यांनी ते जवळच आपल्या छट्ट्याजवळ पडलेलं गाडगं बघितलं आणि काहीतरी नवीन वस्तू म्हणून त्या गाडग्यावरती फेकून मारलं. काहीतरी दुसरी हातातली वस्तू फेकून मारली, ते गाडगं फुटलं. त्या गाडग्यावरती जेवढ्या गाडग्याच्या थरी होत्या त्या सगळ्या फुटल्या आणि धाड दिशी आवाज झाला. म्हणून तिकडून यशोदा धावत पळत आली आणि म्हटले, अरे एवढाच आहे, नखा एवढाच आहे, पण तुझ्या लीळा, तुझ्या कर्तृत्व, तुझे कृत्य बम बाबा बेकार दिसतो रे तू. बाबा तुझा अवघड आहे, तुमची वराडी भाषा इकडेच बोलतात ना. बम जाम लेखाच्या तुझ्यासारखं काम करतो. आणि मग त्या यशोदेनं जेव्हा बघितलं, आणि मग बऱ्याचशा मध्ये लीळा झालेल्या आहे, तरी ही लीळा अशी आहे की ती ऐकण्यासारखी आहे.